बदलापूर रेल्वे स्थानकावरची दृश्य आता बघितली तर दोन्ही बाजूला हे मोठ्या प्रमाणात चाकरमानी रेल्वे प्रवासी दिसत आहेत, त्याचबरोबर पोलिसांचा मोठा फौजफाट आहे। दुसरीकडे रेल्वे रुळावर आंदोलक मोठ्या संख्येने दिसले आहेत। ही दृश्य आहेत बदलापूर रेल्वे स्थानकावरची आणि याला कारणीभूत ठरली आहे बदलापूर मधल्या एका शाळेत 2 चिमुकलींवर झालेला लैंगिक अत्याचार। तर काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। पोलीस रेल्वे ट्रॅकवर उतरले होते, रेल्वे ट्रॅक रिकामा करण्यासाठी म्हणून त्यांनी लोकांना हटवण्याचा प्रयत्न केला, सौम्य लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केल्यावर प्रवाशांकडून उलट प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी पोलिसांवर इथे दगडफेक केलेली आहे। ट्रॅकमध्ये असलेले दगड उचलून या ठिकाणी प्रवासी पोलिसांवर मारत होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा या प्रवाशांना शांत करण्यात आलेला आहे। आता कुठली दगडफेक या ठिकाणी नाही, पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। जमाव खूप मोठ्या संख्येने, आंदोलक मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे, तेवढ्याच प्रमाणात आता पोलिसांना देखील बोलवण्यात आलेला आहे। जवळपास 1 तास झाले रेल्वे सेवा ठप्प आहे, तुम्ही वर चढून आंदोलन करा, शांततेने आंदोलन करा, ट्रॅक रिकामा करा अशी वारंवार विनंती प्रवाशांना केली जाते, मात्र आंदोलक ऐकण्यास तयार नाहीत। दोषी आहे त्याला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा त्याला फाशीची शिक्षा द्या अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे। काही वेळापूर्वी TV9 सोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केलं आहे की जो आरोपी आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल। शाळा प्रशासनाची देखील जी चूक आहे त्याची सुद्धा दखल घेतली जाईल आणि यापुढे सुद्धा असे प्रकार घडू नये याची सुद्धा काळजी सरकारी पातळीवर काही निर्णय घेऊन घेतली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं होतं। पण आंदोलक आपल्या मागण्यांवर, आपल्या भूमिकेवर ठाम होते। त्यांची मागणी एकच आहे की आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा फाशी द्या आणि फाशीच्या घोषणा आंदोलकांकडून अजूनही दिल्या जात आहेत आणि हीच मागणी घेत, हीच भूमिका घेत आंदोलक रेल्वे रुळांवर आंदोलन करतायत। गेले 4 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे, यामुळे मध्य रेल्वेवरची वाहतूक ठप्प झालेली आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो, एक्सक्लुसिव्ह दृश्य, ज्या वेळेला पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला या आंदोलकांना, तेव्हा आंदोलकांकडनं अशी उलट प्रतिक्रिया आली आणि इथून दगडफेक सुरू झाली पोलिसांवर। अजूनही ट्रॅकवर तसेच आंदोलक उभे आहेत, तिथून हटण्यास तयार नाहीत। पोलिसांकडून आता वारंवार विनंती केली जाते, कारण आंदोलकांची संख्या देखील खूप मोठी आहे आणि त्यामुळे जबरदस्तीने या आंदोलकांना हटवता येणार नाही। त्यामुळे वारंवार पोलीस आता या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो, अगदी अर्ध्या 1 तासापूर्वीच अशा प्रकारे पोलिसांवरच या आंदोलकांनी दगडफेक केली होती, त्यावेळीची ही दृश्य। 4 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे। आंदोलक आक्रमक झाले होते, तर दुसरीकडे ज्या शाळेत हा प्रकार घडलाय त्या शाळेच्या बाहेर पालक मोठ्या संख्येने जमले होते आणि त्यांनी शाळेचं गेट सुद्धा तोडलं। अर्थात यात पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली असा सुद्धा एक आरोप होता, त्यामुळे हा संताप अधिकच वाढला, संतापात भर पडली। त्यामुळे पोलिसांवर सुद्धा काही आरोप झाले आणि दोषी पोलिसांवर सुद्धा आम्ही कारवाई करू असं आश्वासन शंभूराज देसाई, जे की ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी काही वेळापूर्वी TV9 सोबत बोलताना दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने कारवाईला सुरुवात देखील झाली। मात्र अजूनही आंदोलक या ठिकाणाहून हटण्यास तयार नाहीत। ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत, मात्र अजूनही आंदोलक ट्रॅकवरच ठाण मांडून आहेत। जोपर्यंत दोषीला फाशी होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी या ठिकाणी घेतलाय। जवळपास 3-3.5 तास झालेले, मात्र आंदोलक इथून हटण्यास तयार नाही। एकदा ज्या वेळेला घटना घडली त्यानंतर गुन्हा नोंदवून घेण्यासाठी बराच काळ गेला, 12 तासाहून अधिक काळ गेल्यामुळे सुद्धा पालक संतप्त झाले होते। या पालकांनी रेल्वे स्टेशनवर देखील धाव घेतली आणि इथे रेल रोको केलेला आहे।